तर कसं काय भावनो, तर आज पुन्हा एकदा तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सरचं स्वागत आहे. आणि आज आपण सकाळी लवकर उठून चाललोय मंडईमध्ये. आणि इथं महाराजांच्या इथं आलं ना तर एक मनाला एक वेगळंच समाधान मिळते बघा. तर मंडईमध्ये काय आपण भाजी घ्यायला आलतो, मग काय पटकन भाजी घेतली. आता तुम्ही आणि वंचिला एक 2 पोती भरून का भाजी घेतली, तर विषय कसा आहे सांगतो काय. कारण की आज आहे आपल्या देवांशीचा बर्थडे. मग काय ते सगळं सामान घेऊन हॉलवर गेलो. तोपर्यंत तिकडे रणजितदा पण आलते बघा, डेकोरेशन करायला त्यांनी चालू केलेलं. तोपर्यंत इकडे खाली ना कमलाकर काका त्यांनी पण आलते बघा, मग त्यांची तयारी चालू झाली चिराचिरीची ते. तोपर्यंत आता आपण तरी बसून काय करायचं म्हणताना भैयाला म्हणलं आपण आता खुर्च्या लावून घेऊया. मग काय सगळी पाहुणे मंडळी पण आता गोळा झालेली बघा. तुम्हाला आजची बड्डे गर्ल दाखवतो काय आता. बघ देवांशी इकडे बघ, इकडे फोन मध्ये बघ, फोन मध्ये कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे. मग काय सगळी लोक आलेली बघा, बोलवलेली. मग जाऊन केक आणूया म्हणलं. तर आता आपण आपलं केक घ्यायला आले काय इथं अयंगर बेकरीमध्ये. तर ही जी आजची थीम होती ना सगळी, ती सगळी बटरफ्लायची होती. म्हणताना केक पण बटरफ्लायचा घेतला होता. आणि इथं या ज्या लाईनी आल्यात ना, या लाईटीमुळे आल्यात काय, तर तेवढं आता जरा समजून घ्या. तर भावाने आज आता तुम्ही डेकोरेशन महिला ती रणजिताने केली आपल्या घरातच आहे भावाने. आणि कायम आपल्या कार्यक्रमात दिवस डेकोरेशन करते बघा. हा स्पर्श डेकोरेशन म्हणून यांची स्वतःची फॉर्म आहे भावा. आणि ही जी 2 आहेत ना, ही आपले कार्टून आहेत बघा घरातली. आणि जेव्हापासून ही जन्मलेत ना, तेव्हापासून मला जरा आता मोठं झाल्यासारखं वाटते. मग काय घरातल्यानी ओवाळून घेतलं आणि मग केक कापून घेतला बघा. तर तुम्हाला आता जेवणाचा विषय दाखवतो काय. ही बासुंदी आहे आणि यो मालवणी रस्सा आहे काय, पण सेम टू सेम यो मटणाच्या रस्स्यागतच लागालता बघा. तर भाऊने आपले दरवेळचे परमनंट आचार्य आहेत काय, हे कमलाकर काका आणि आपला भाऊ हे कायम आपल्या इथं जेवण बनवायला असतात. आणि जे आपल्या जेवणात कायम जेवतात ना, त्यांना यांची जेवणाची क्वालिटी माहिती आहे बघा सगळं. मग काय सगळी लोक पण आता जेवून घेतली बघा. मग जाताना जेवढी पण छोटी मुलं आलती ना, तेवढ्या सगळ्यांना देवांशीकडून एक छोटंसं असं रिटर्न गिफ्ट दिलं बघा. मग आता जरा देवांशीवर फोटो काढूया म्हणलं आणि मग पटकन जेवून घेतलं बघा. माझी आता 11 वाजता गाडी होती. मग आता आपण चाललेलो परत पुण्याला. मग मला जाता जाता आता एवढंच सांगायचं तुम्हाला की जे पण टाईम असते ना आपल्या माणसांवर घालवलेलं, ते कायम आनंदाने घालवा. कारण आपल्या माणसाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण त्यांच्यापासून लांब राहते.